जय शिवराय शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकातील येलो मोजॅक व्हायरस हा सध्या महत्त्वाचा रोग ठरत आहे। दरवर्षी येलो मोजॅक व्हायरसमुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येलो मोजॅकला सहनशील सोयाबीनच्या व्हरायटी कोणकोणत्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत। या रोगाचा प्रसार कसा होतो आणि त्या रोगावर आपण येलो मोजॅकवर नियंत्रण कशा प्रकारे मिळवू शकतो, तर याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर येलो मोजॅकला सहनशील व्हरायटी कोणकोणती आहे त्याआधी आपण येलो मोजॅक व्हायरसचा प्रसार कशामुळे होतो हे लक्षात घेऊया। येलो मोजॅक व्हायरस या रोगाचा प्रसार पांढरी माशी या रस शोषक किडीमुळे होतो। ही माशी सोयाबीनच्या पानावर रस शोषण करण्यासाठी येते आणि त्यामुळे येलो मोजॅक व्हायरसचा प्रसार होतो। तर पांढऱ्या माशी नियंत्रणासाठी आपण विविध उपाय करू शकतो। त्यामधील पहिला उपाय आपण येलो मोजॅकला सहनशील सोयाबीनचे वाण पेरू शकतो। दुसरा आहे आपण हेक्टरी 8 ते 10 पिवळे चिकट सापळे लावू शकतो, त्यामुळे पांढऱ्या माशीचे नियंत्रण चांगले होईल। आणि केमिकल आपण मध्ये थायोमिथॅक्झॅम हे केमिकल घटक फवारणी करू शकतो पांढऱ्या माशी नियंत्रणासाठी। तर असे 2 ते 3 उपाय आपण येलो मोजॅक व्हायरससाठी करू शकतो आणि प्रसार कसा होतो ते देखील आपण बघितलं। तर येलो मोजॅकला सहनशील कोणकोणती व्हरायटी आहे त्याबद्दल माहिती घेऊया। तर ज्या व्हरायटीला शेंगावर आणि खोडावर असे लव सारखे काटे असतात, काटेरी जे सोयाबीन आपल्याला पाहायला मिळते ते येलो मोजॅकला सहनशील वाण आहे। तर त्यामधलं पहिलं आहे पीडीकेवीचे येलो गोल्ड हे सोयाबीन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे पीडीकेवी येलो गोल्ड हे सोयाबीन येलो मोजॅकला सहनशील आहे। जर आपण प्रायव्हेट कंपनीचे बघितले तर बूस्टर कंपनीचे आश्रय हे देखील येलो मोजॅकला सहनशील वाण आहे। ज्या सोयाबीनवर शेंगावर खोडावर आपल्याला काटे दिसतात, ज्या शेंगावर आपल्याला केस दिसतात, अशा झाडे येलो मोजॅक व्हायरसला सहनशील ठरू शकतात, कारण त्या केस असलेल्या झाडांवर पांढऱ्या माशीला बसता येत नाही आणि त्यामुळे येलो मोजॅकला सहनशील असे हे वाण ठरू शकते। तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पुढील व्हिडिओमध्ये आपण हलक्या व मध्यम जमिनीसाठी योग्य सोयाबीन वाण कोणकोणते आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। आणि अशा शेतीविषयक माहितीसाठी प्रयोगशील शेतकरी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशा शेतीविषयक नवनवीन माहिती आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल। धन्यवाद।